संदीप पुरस्कृत उपक्रमांचा वार शनिवार अंतर्गत प्रश्न मंजुषा क्रमांक 16 दिनांक 29 नोव्हेंबर 2025 भारतीय संविधानावर आधारित प्रश्न मंजुषा। सहभागी विद्यार्थी आरव किरण पाटील इयत्ता 4थी घेऊ। केंद्रीय मंत्रिमंडळ हे कोणत्या सभागृहाला जबाबदार असते? लोकसभा। बरोबर। राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्याचे राज्यपाल। राईट। भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? लोकशाही शासन प्रणाली। भारतीय संविधानात कोण सार्वभौम आहेत? भारतीय जनता। लोकसभा कोण बरखास्त करू शकतो? राज्यपाल। लोकसभेमध्ये शून्य प्रहार कधी सुरू होतो? 12 वाजता सुरू होतं। लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? गवा मावरणकर। राष्ट्रपतींना पद ग्रहण शपथ कोण देतात? देशाचे सरन्यायाधीश। भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। राज्यसभेची सदस्य संख्या किती असते? 250 सदस्य। राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? राज्याचे राज्यपाल। नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात? विधेयक। भारतीय राज्यघटना समितीने केव्हा स्वीकारली? 26 नोव्हेंबर 1949 रोजी। राज्यघटनेच्या कोणत्या कलमात सर्व भारतीय नागरिक कायद्यासमोर समान आहेत? कलम नंबर 14। भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? उत्तर प्रदेश राज्य। राष्ट्रपतींना कोणत्या कलमांतर्गत माफीचा किंवा दयेचा अधिकार असतो? कलम नंबर 72। राज्यघटनेच्या कोणत्या कलमात बाल कामगार ठेवण्यास बंदी आहे? कलम नंबर 24। राज्यपालांना कायदेशीर सल्ला कोण देतो? महाधिवक्ता। केंद्रीय मंत्रिमंडळ हे कोणत्या सभागृहाला जबाबदार असते? लोकसभा। भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? राष्ट्रपती। राज्यसभा हे कोणते सभागृह आहे? वरिष्ठ सभागृह। केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात? पंतप्रधान।